कमी वेळेत आणि मोजक्या साहित्यात तयार होणारी आज मी झणझणीत मिसळपावची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. एकदम कमी वेळ लागतो आणि एकदम टेस्टी जबरदस्त मस्त रेसिपी तयार होते. त्यासाठी इथे मी एका टोपामध्ये थोडंसं तेल गरम करून घेत आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मस्त कांदा परतून घेऊयात. कांदा परतला थोडासा की त्यामध्ये थोडासा लसूण आणि थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. कांदा मस्त आपल्याला लालसर रंगावर परतायचा आहे, त्यामुळे छान मिक्स करत राहायचं आहे. कांदा परतून झाला की त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो ॲड करूयात. टोमॅटो पण मिक्स करून घेऊयात आणि आपले सुके मसाले टाकूयात. चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट. एकदम कमी साहित्यामध्ये आपली मस्त मिसळ तयार होणार आहे. सर्व साहित्य आता मस्तपैकी परतून घेऊयात. मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की त्यामध्ये आता आपण कोथिंबीर ॲड केली आहे. कोथिंबीर टाकून देखील परतून घ्यायचं आहे आणि मसाले आपले करपू नयेत म्हणून त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. आता चांगलं मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये अर्धा किंवा 1 चम्मच आपण धने पावडर टाकूयात. याने सुद्धा छान टेस्ट येणार आहे. आपल्या मिसळला आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊयात आणि त्यामध्ये बघा किती छान मोड आलेले आहेत मटकीला. ती मटकी ॲड करूयात आणि पुन्हा एकदा मस्त परतून घेऊयात, म्हणजे आपल्या मटकीला सर्व मसाला कोट होईल. छान परतून झालं की मग आता त्यामध्ये गरम पाणी टाकूयात आणि आपल्याला कितपत रस्सा पातळ करायचा आहे त्यानुसार आपण ते ॲडजस्ट करूयात. मिक्स करून झालं की मग इथे मी शेंगदाणे आणि तिळाचं कूट, म्हणजे शेंगदाणे आणि तीळ असे मस्त भाजून घेतलेले आणि त्याचं कूट बनवलेलं आणि ते टाकलेलं, म्हणजे आपली मिसळ अशी थोडीशी दाटसर होईल. छान कढल्याच्या नंतर बघा आता आपली मिसळ किती छान मस्त तर्रीदार झालेली आहे आणि टेस्टी पण झालेली आहे बरं का. तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. ही रेसिपी जर का तुम्ही इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट देखील करा. थँक्यू.